तुमचे काही उमेदवार हे घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत? खूप परमिटेशन कॉम्बिनेशनवर चाललंय. आता इंदापूर पुरंदरमधून काही फोन येत आहेत, त्याच्यामुळे आम्ही नॅव्हिगेट करतोय. आमचे अध्यक्ष विजय कोलते असतील, रोहित पवार असतील, हे सगळे त्या प्रक्रियेमध्ये आज आहेत. तर आज उद्यामध्ये सगळं क्लिअर कळेल की कोण कसं उभं राहतंय, कोण कुठल्या चिन्हावर कसं उभं राहते, हे सगळं उद्यापर्यंत पूर्ण क्लिअर होईल. नाही असं काही नाही झालं. आणि आत्ताच 2 AB फॉर्म गेलेत पुरंदरला तुतारीचे, त्याच्यामुळे अजून प्रोसेस सगळा चाललाय. उद्यापर्यंत क्लॅरिटी आहे. नाही अजिबात असा त्यांचा कुठलाच मार्ग. तुमचे उमेदवार घड्याळ चिन्हावर लढणार आहेत काही? आता बघूया ना कसं. आता सगळ्यात म्हणजे काहीच कुठलेच कुणाच्याच पक्षाचे कॅन्डिडेट फायनल नाही आहेत. आणि कधी कधी स्ट्रॅटेजी असते ना, आम्ही कोण उभं केलं की ते तिथून ठरवतात, त्यांचं झालं की. त्यामुळे आता तो सगळ्या प्रक्रियेमध्ये आता आम्ही आहोत. त्याच्यामुळे प्रक्रिया उद्या जेव्हा पूर्ण होईल तेव्हा पूर्ण क्लॅरिटी येईल की कोण कुठून कुठला उमेदवार उभं राहतोय आणि कुठल्या चिन्हावर उभं राहतोय. हे सगळं सुरू असताना उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होते. चिन्ह पक्षाच्या नावाबद्दलची 3 तासांचा वेळ युक्तिवादासाठी दिलेला आहे, त्याबद्दल आम्ही 2.5 वर्षात इतक्या चकरा मारल्या आहेत, त्याच्यामुळे काय होईल देवालाच ठाऊक. याचं कारण असं की 2.5 वर्षाची ही लढाई चाललेली आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला तर इलेक्शन कमिशनमध्ये त्या न्याय मिळालाच नाही. आता म्हणून कोर्टात आमची केस सुनावणीला येते, ह्याचं मी स्वागत करते. बघूया पुढे काय होतं. बघा, आणि एक तर 3-4 कारण आहेत. एक तर आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे, अर्थातच केलं पाहिजे की एखादं यश आलं तरी किंवा अपयश आलं तरी त्याचं आत्मचिंतन आम्ही केलंच पाहिजे की कुठे आम्ही कमी पडलो. मतदार, कारण का मतदार हा नेहमी लांबून व्यवस्थित बघत असतो काय चाललंय. त्यामुळे आम्ही कुठे कमी पडलो ह्याचा आम्ही अभ्यास केला पाहिजे. एक त्याच्यानंतर दुसरं, तुम्हाला म्हणजे तुम्ही डेटा काढून बघितला असेल तर 92 साली असं झालं होतं. 92 साली आमचं सरकार होतं तेव्हा लँडस्लाईड विक्ट्री झाली होती. तेव्हा काँग्रेस एक होती आणि एक काँग्रेस असताना एवढं घवघवीत यश असं त्यावेळी 92ला मिळालं होतं काँग्रेस पक्षाला, ह्याच लेवलचं. आणि साधारणपणे एक तिसरा मुद्दा की साधारण डेटा जर तुम्ही काढून बघितला देशाचाच, जे सत्तेमध्ये असतात ना, जास्ती करून लोकल बॉडी इलेक्शन तेच जिंकतात. हा साधारण डेटा मोठा गेल्या 25 वर्षाचा तुम्ही डेटा अनालिसिस केला तर तुम्हाला कळेल. त्याच्यामुळे एक आत्मचिंतन करणे, दुसरं अशा गोष्टी आधी झाल्यात का तर झाल्यात. आणि जास्त करून डेटा जेव्हा तुम्ही अॅनालाइज करता की लोकल बॉडी इलेक्शन जास्ती करून सत्ताधारी जिंकतात. एक तर ते गेल्या 20 वर्षात कुठल्याही कॉर्पोरेशन, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद या इलेक्शनमध्ये ते कधीच इन्व्हॉल्व नसतात. गेल्या 20 वर्षात कधीच नाही. 20 वर्ष मलाही आठवत नाही की ते न तिकीट न प्रचार, ते लोकसभेचा आणि विधानसभेचा प्रचार करतात, बाकी नाही करतात. ओव्हरऑल निकाल जर बघितला तर तुम्ही ठाकरे सोबत होता, काँग्रेस वेगळी लढली. आता वाटतं की त्यांच्या सीट्स जादा जर बघितल्या जागा आलेल्या महायुतीच्या, तर काँग्रेस आणि तुम्ही सगळे एकत्र पाहिजे होतं. माझा पहिल्या दिवसापासून आग्रह आहे की महाविकास आघाडी प्लस जर लढलं पाहिजे. हे मी सातत्याने म्हणजे तुमच्याशी माध्यमांच्या मधूनही माझा म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत पुण्याला आणि मुंबईला माझा प्रयत्न चालला होता. राऊत साहेबांनी किती प्रयत्न केले, उद्धवजी स्वतः बोललेले. त्याच्यामुळे असं काही नाही की आम्ही मीडियावर एक म्हणतोय आणि कृती वेगळी आहे. आम्ही शेवटपर्यंत काँग्रेस आणि आम्ही एकत्र यावं मुंबईत आणि पुण्यात, याच्यासाठी आम्ही सगळ्यांनीच प्रचंड प्रयत्न तेव्हा केले. पण यामध्ये चूक कुणाची वाटते, काँग्रेस? हे बघा, आता चुका काढण्यासाठी तर आपण बसलेलो नाहीये ना. आता तू मेमे करण्यात, मग तुम्ही मला विचारणार, मग तुम्ही काँग्रेसला जाऊन विचारणार, मग ते काहीतरी बोलणार, मग ते न्यूज 24 तास चालणार. त्याच्यातून निष्पन्न काहीच होणार नाही ना तुमचं भलं, ना माझं भलं, ना राज्याचं भलं. आणि वास्तवतेत जगूया ना. आता जर तर मध्ये कांट बी अ प्रिझनर ऑफ द पास्ट अँड हिस्ट्री. तेथून फक्त शिकायचं असतं आणि पुढे जायचं असतं. लोकशाही हो, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे.
हा, याचं उत्तर तेच देऊ शकतात तर मी कसं देणार. राज्यामध्ये मुंबईमध्ये महापौराची खूप जोरदार चर्चा सुरू आहे आणि यातून आता जवळपास असं दिसून येते की भाजप आणि शिवसेना शिंदेचं एकमेकांवर आरोप प्रत्यारोप किंवा दबाव खूप सुरू आहे. आज समाधान सरवंकर जे पराभव झाले शिंदेच्या सेनेचे, त्यांचा आरोप थेट भाजपाने त्यांना पाडलाय असा आहे. यावर खरंच असं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात बंडखोरी झाली, तुमच्यासमोर काय असं काही रिपोर्ट आले का? अशा गोष्टी होत राहतात. खरंच काय झालंय, लोकसभा इलेक्शन झाल्या जिल्हा परिषद लागली आहे. त्याच्यामुळे आता आम्ही जिल्हा परिषदच्या मध्ये, त्याच्यामुळे दोन्ही इलेक्शन झाल्यावरच पूर्ण डेटा अनालिसिस काही सीट्सचा सायमल्टेनियसली चाललेलाच आहे. आणि अनेक ठिकाणी आमच्याकडून जे काँग्रेस बीजेपीमध्ये आमच्याकडून जे 25-30 लोक गेले दोन्ही राष्ट्रवादीमधून, ते सगळे निवडून आले पुण्यात. त्याच्यामुळे तो जो टॅलेंट पूल त्यांनी घेतला आमच्याकडून, त्याच्यातून भारतीय जनता पक्षाचे खूप नंबर्स वाढले. आसिफ सरवदेचे एक कास्ट भूमिका आहे ते राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या सुनावणीच्या संदर्भात आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचं पार्टीचं सिंबल पडल्याच्या नंतर भाजपात जातं. दुसरीकडे म्हणजे राष्ट्रवादी सिंबॉलच्या बाबतीत काय होईल? नाही, कसं सांगता येईल. मॅटर इज सबज्युडिस मॅटरवर कसं बोलणार आपण. फक्त अपेक्षा करू शकतो. कुणाचाही मॅटर सबज्युडिस असताना आपण एवढीच अपेक्षा करू शकते आम्हाला न्याय मिळते, याच्याहून जास्त सबज्युडिस मॅटरवर बोलणार कसं. आणि आमच्यासारख्या लोकांनी तर जे पब्लिक लाईफमध्ये आणि एका पदावर बसलेले आहेत, आम्ही तर सबज्युडिस मॅटरवर बोललंच नाही पाहिजे. दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरणाचा अद्याप विचार आहे नाही, काय परिस्थिती? दोन्ही बाजूला ना आम्ही प्रस्ताव दिला ना त्यांनी प्रस्ताव दिला. चर्चा माध्यमातून येते, वर्तमानपत्रातून येते. साहजिक आहे, समाजामध्ये जे प्रश्न असतात त्याच्यावर चर्चाही झालीच पाहिजे. म्हणून तर अजून तरी ती लोकशाही आहे. त्यामुळे लोकशाहीत या चर्चा होत राहतात. पण आमच्याकडून त्यांना किंवा त्यांच्याकडून आम्हाला कुठलाही असा प्रस्ताव आलेला नाही आणि कोणी दिलेलाही नाही. लाडक्या बहिणीच्या बाबतीत हप्ते देणार असं सांगितलं, एवढे तोंडावर दिलं नाही. आता अनेक महिलांनी मोर्चे काढलेले सरकारच्या विरोधात, पैसे मिळत नाही. शासनाकडे असा एक दावा सांगितला होता, आता कुजबूज असे शासनाने पैसे नाही घेत म्हणून आता थकवलं जातं. कारण की आचारसंहिता महापालिकेची संपली, जिल्हा परिषद सुरू झाली. म्हणजे हा पैसा जो मागच्या आठवड्यात त्यांना मागच्या महिन्याला मिळणं अपेक्षित होतं, तो थांबलेला आहे. नाही, तो तर सरकारला 3 आठवड्यांनी द्यावाच लागेल ना. म्हणजे प्रक्रिया ही संपेल 7 तारखेला. त्याच्यानंतर महाराष्ट्र सरकारला द्यावेच लागतील ना पैसे. मुख्यमंत्र्यांच्या दावा दौऱ्यावर सुद्धा आता अनेक स्थानिक लोकच ते सोशल मीडियावर ट्रोल तुमचं एकंदरीत काय? नाही, मागच्या वर्षी माझं तेच म्हणणं होतं दावोसबद्दल. भारतातून बरेच राज्यातून अनेक मुख्यमंत्री जातात दावोसला, अनेक वर्ष दावोसला जातात. पण मला असं वाटतं महाराष्ट्र सरकार आणि सगळ्याच भारतातल्या सरकारने एक अनालिसिस केला पाहिजे की दावोसमध्ये जाऊन खरंच तेवढ्या इन्व्हेस्टमेंट्स आता मिळतात. काळ होता दावोसमध्ये जाऊन मोठे मोठे नेते तिथे यायचे, एक नेटवर्किंग, एक हाय नेटवर्किंग, तिथे अमेरिकेचे प्रेसिडेंट यायचे. त्याच्यामुळे खूप हाय नेटवर्किंग करण्यासाठी एक खूप मोठी संधी असायची आणि तिथे मोठे बिझनेस अग्रीमेंट्स, डील्स व्हायचे. आता किती होतात. मी मागच्या वर्षी जेव्हा माननीय मुख्यमंत्री दावोसला गेले होते तेव्हाही मी म्हणले होते की इथे जे डील्स होतात ते तिथे जाऊन करण्यामध्ये काय म्हणते, तिथून नवीन फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स येणार असतील तर त्याचं अर्थातच आम्ही स्वागत करू, कुठेही देशात येत असतील तर. पण फॉरेन इन्व्हेस्टमेंट, आता मला विचार आला ना, व्हेरी सिरियस नोट, दावोसला आपण 1 मिनिट बाजूला ठेवूया. आज जगामध्ये काय परिस्थिती आहे, जिओ पॉलिटिक्स. जे कालची जी क्रिटिकल व्हिजिट होती, 3 तासासाठी ते आले गेले, त्याच्यात हे फॉरेन अफेअर्सचं जे स्टेटमेंट मिश्रींचं मी पाहिलं, त्याच्यात मला अजून ॲम्बिग्युटी वाटते की क्लिअरली ते 3 तासासाठी कशासाठी आले, काय आले. आणि जिओ पॉलिटिक्समध्ये आत्ता ज्या परिस्थिती चालल्या आहे, सगळीकडून प्रत्येक देश आपापल्या नागरिकांना इराकमधून बाहेर या सांगतोय, त्या बाजूला जाऊ नका. तुम्ही बघा ना, प्रत्येक देश ते सांगतोय. त्यामुळे ग्लोबली नक्की काय चाललंय, म्हणजे रशियामध्ये जे युद्ध चाललंय जेलसिन्स्की बरोबर, ते एक तिथे चाललेलं आहे. ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनच्या टॅरिफ्समध्ये क्लॅरिटी नाही आहे. आता ते $1 बिलियन दिल्याशिवाय त्या क्लबमध्ये तुम्ही मेंबरशिप होऊ शकत नाही, असं एक नवीन त्यांनी प्रस्ताव ट्रम्प सरकारने दिला. त्यामुळे मला विचाराल तर ग्लोबल इकॉनॉमीमध्ये आता किऑस चाललेला आहे आणि तो दिसतोय आपल्याला. कर्नाटकमध्ये मोठा निर्णय झालेला आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बॅलेट पेपरवर घ्यायच्या. महाराष्ट्रात यापूर्वी मागणी तेलंगणानेही केल्या होत्या, तेलंगणा सरकारनेही बॅलेटवर घेतल्या होत्या. आता म्हणजे जिथे जिथे काँग्रेस जी मागणी करते ते कृतीमध्ये दाखवत आहेत ना की बॅलेटवर घ्यावा, काहीच हरकत नाही. आणि आमची तर मागणी आहेच की जर
ईव्हीएमवर लोकांचा अविश्वास असेल तर तुम्ही जिंकतच आहात, बॅलेटवर गेला प्रॉब्लेम काय. मुंबईतल्या महापौर पदाचा सस्पेन्स वाढतो, दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेल्या प्रकरण. शिवसेनेचे काही नेते दिल्लीत गेलेले आहेत आणि भाजपच्या काही नेत्यांनी केंद्राकडे तक्रार केली की रिसॉर्ट पॉलिसी पाहायला मिळाली मुंबईवर. मला गंमत एका गोष्टीची वाटते, ज्या काँग्रेस मुक्त भारत करायला काँग्रेसच्या सगळ्या वर्किंग सिस्टमचा यांनी विरोध केला आणि त्याच सिस्टम आता ह्या नवीन बीजेपीमध्ये येत आहेत. हे गंमत वाटते मला, कारण का त्याच म्हणजे भारतीय जनता पक्षाने ह्याच काँग्रेसच्या सिस्टमवर इतके वर्ष प्रहार करून सरकार बदललं आणि आता जर भारतीय जनता पक्ष काँग्रेससारखंच वागणार असेल तर जे होतं तेच बरं होतं ना, तो ओरिजिनल तरी होतं. ताई, मुंबईच्या या पालिकेच्या निवडणुकीमध्ये एमआयएमची जी संख्या वाढलेली आहे, त्यामुळे अशी चर्चा सुरू झाली की जो मुस्लिम मतदारसंघ आहे किंवा जे मुस्लिम नागरिक आहेत, जे पूर्वी काँग्रेस राष्ट्रवादी यांच्याकडे जास्त होते, ते आता कुठेतरी दुरावले आहेत, त्याच्यामुळे एमआयएमची संख्या वाढली आहे. नाही, अर्थातच एखादा नवीन पक्ष जेव्हा वाढतो तेव्हा आम्ही त्याचा पूर्ण अभ्यास केलाच पाहिजे की कारण काय असेल. अनेक ठिकाणी कधी कधी आता कॉम्बिनेशन्समुळे मतं पडतात. असेही अनेक ठिकाणी झाले की हे चिन्ह असल्यामुळे ह्यांनी ही मतं घेतली म्हणून ही सीट पडली. त्याच्यामुळे मला विचाराल तर जिथे जिथे ग्रोथ झाली आहे, ज्या पॉकेट्समध्ये ग्रोथ झाली, कारण का ही ग्रोथ पॉकेट्समध्ये आहे बघा, त्या पॉकेट्समध्ये आता मालेगावमध्ये वेगळं मॉडेल झालं आहे. मग मालेगाव आणि मुंबईमध्ये काय फरक आहे. मग ह्या चिन्हाला, कुठल्याही चिन्हाला मुंबईत मतं पडतात जास्त, पण मालेगावमध्ये कमी पडतात, संभाजीनगर. त्यामुळे ह्या सगळ्याचा मला विचारतं एक खूप डीप अभ्यासच आम्ही केला पाहिजे. त्यांनी एक फॉर्मॅट कळेल. मुंबईचा पण मतदान ज्या पद्धतीने झालंय, म्हणजे वर्तमानपत्रात जे डेटा अनालिसिस येतात त्याच्यात अजून बूथ बाय बूथ आम्हाला तरी त्याचं डीप अनालिसिस करायला लागेल. नॉट नेसेसरी, कारण का अनेक ठिकाणी मतं पडली पण आहेत ना. म्हणजे काँग्रेसची 24 सीट आल्याच ना. म्हणजे पुण्यामध्ये पण काँग्रेसला काही भागामध्ये मतं पडलीच आहेत, तिथे नाही असं नाही. त्याच्यामुळे काय फॅक्टर आहे. आणि तुम्ही बघा कुठेही असा एक फिक्स्ड पॅटर्न आला नाही. म्हणजे लोकसभेला कसं वन शॉटमध्ये मतदान झालं, विधानसभेला बघा म्हणजे एकाच बाजूनी कल लागला. तो लोकसभेला पूर्णपणे इंडिया अलायन्सनी लागला आणि विधानसभेला पूर्णपणे एनडीएच्या बाजूनी लागला. इथे सगळं मिक्स्ड आहे. म्हणजे त्या मानाने मग उद्धवजींचे जेवढा पक्ष फोडला त्या मानाने उद्धवजींचा परफॉर्मन्स आउटस्टँडिंग आहे. मुंबईत महापौर बसला नसेल पण संघटना जागेवर आहे. 60 नगरसेवक जाणं इट्स नॉट अ जोक. आणि 60 नगरसेवक तगडे जाऊन इतक्या वर्षांनी सत्ता नसताना त्या संघटनेच्या जोरावर यांनी जे नवीन मॉडेल ह्यावेळेस शिवसेनेने केलं की ज्या पद्धतीने ते प्रत्येक शाखेमध्ये फिरले, शाखा त्या सगळ्यांनी मिळून कव्हर केल्या. कदाचित त्याचा तो इम्पॅक्ट असू शकतो. म्हणजे मी जेव्हा लांबून बघते मी विचार करते की आर्टिकल्स काय येत आहेत, डेटा काय येतोय, काय त्यांनी केलं. कारण का त्या म्हणजे मी तुम्हाला सांगते की त्यांचा रिझल्ट ज्या पद्धतीने सामदाम दंडभेद सगळंच त्यांच्या विरोधात यंत्रणा होत्या, त्या यंत्रणेवर मात करून एवढं नुकसान करून एवढा चांगला परफॉर्मन्स होणं खूप मोठी गोष्ट आहे शिवसेनेसाठी. हे बघा अनेक कारणं असतात. एक कुठल्याही इलेक्शनला एक कारण कधीच नसतं. मग म्हणून मी म्हणते की आम्ही आत्मचिंतन केलं पाहिजे की आम्ही कुठे कमी पडलो. त्याच्यामुळे आमचा तो पूर्ण अनालिसिस केल्याशिवाय, आणि नुसतं असं पॉकेटमध्ये नाही, पहिलं लार्जर पिक्चर मग बूथ बाय बूथ. म्हणजे आम्ही प्लस किंवा मायनस दोन्ही बूथ बाय बूथ कुठे झालो. म्हणजे मी माझ्या लोकसभा मतदारसंघाचा नेहमी तसा अनालिसिस करतो. प्लस झालो चला ठीक आहे ह्याचा नंतर करू, पण बूथ बाय बूथ काय कारण आहे मायनस असण्याचं. मग त्या आणि कधी कधी अनेक वेळा 2-2 बूथांवर वेगळी कारणं असू शकतात, काही अगदी लोकलाइज्ड पण कारणं असू शकतात. त्यामुळे त्याचा पूर्ण अभ्यास केल्याशिवाय. आणि बघा ना, इट्स नॉट वन साईज फिट्स ऑल. असं नाही ना वन वे झालंय. खूप वेगळे वेगळे मॉडेल्स प्रत्येक शहरात प्रत्येक जागेमध्ये झाले. त्यामुळे ते आता आम्हाला त्याचा लोकलाइज करून अभ्यास करावा लागेल की काय नक्की कमी, कुठे आम्ही कमी पडलो. एक तर आम्ही 11 सीट लढलो एक तर, आणि आमचा पक्ष फोडलाच ना.
आमचे सगळे आमदार खासदार सगळंच सामदाम दंडभेद सगळंच घेऊन गेले ना. आम्हाला फार चिन्हापासून सगळं नवीन करायला लागलं होतं. त्यामुळे तसं बघायला लागलं तर आमचं हे 2.5 वर्षाचंच सगळं चाललंय जे चाललंय. आम्ही महाराष्ट्राच्या लोकांचे आम्ही किती आभार मानले तरी कमी आहे की पहिल्या शॉटमध्येच आमचे 8 खासदार निवडून आले. ते आमचं भाग्य आणि लोकांचा आमच्यावरचा विश्वास तेव्हाचा की. आणि फॉर्च्युनेटली आज पार्लमेंटचा डेटा काढला तर आमचे सगळे निवडून आले. मी नाही, 7 जणांचं मी बोलते. 7 जणांचा पार्लमेंटरी परफॉर्मन्स आज जर तुम्ही 2.5 वर्षाचा काढला तर दे आर वन ऑफ द टॉप परफॉर्मन्स. हे जर लोकसभेला होतंय तर त्यानंतर आता जवळपास वर्ष 1.5 वर्षानंतर मुंबई महानगरपालिका झाली. म्हणजे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचलं. नाही, चिन्ह हा इश्यूच नाहीये. चिन्ह हा कधीच इश्यू नसतो असं मला वाटतंय. कदाचित बाकी कुणाचं मत वेगळं असेल. ह्या राज्यातला मतदार हा अतिशय हुशार आहे. तो कधीच चिन्हाच्या बाबतीत कन्फ्यूज नसतो. आणि हे मी माझ्या आणि अमोलदादाच्या इलेक्शनवरनं सांगते, बाकी कुणाचं स्वतःवरनंच उदाहरण देते. आम्हाला इतकं उशिरा चिन्ह मिळालं, त्या मानाने आमचं चिन्ह पोचलं का नाही देवालाच ठाऊक. आणि आम्ही दोघं 1.5 लाखांनी निवडून आलो. त्याच्यामुळे तो काळ, त्याची कारणं ते वेगळं. त्याच्यानंतर अर्थातच लाडकी बहीण योजना आणि त्यानंतर जो ह्यांचं काय त्यांची आघाडी जी युती आहे त्यांची, त्या युतीनी केलेलं काम. आणि साधारण मी मगाशी म्हणले तरी लोकल बॉडी इलेक्शन्स हे या देशाचा कुठल्याही राज्याचा 25 वर्षाचा इतिहास काढून बघा, ते जास्ती करून जे सत्तेमध्ये असतात त्यांनाच ते मिळतं. आम्ही होतो तेव्हा हेच मॉडेल होतं. तरी तुम्ही म्हटलं की तुमचं चिन्ह कळवलं, पण राजकीय परिस्थिती अशी आली की तुम्हाला ज्यांचे चिन्ह कळवलं त्यांच्याबरोबर अलायन्स करायची वेळ आली आणि तरी प्राप्त नाही झालं. म्हणूनच सांगते ना, ह्यावेळेस आम्हाला आता करायला गेलं. आता काँग्रेसबरोबर पण आमचं झालंच आहे ना तसं. आम्ही आणि काँग्रेस ताकदीने एकमेकाच्या विरोधात 98ला जेव्हा पवार साहेबांना पक्षातून काढलं तेव्हा ताकदीने आम्ही लढलोच नाही एकमेकाच्या विरोधात. त्याच्यानंतर 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये आणि 10 वर्ष केंद्रात अतिशय सुखाने संसार केला आम्ही. एनडीए आपलं UPA 1 and 2 आणि महाराष्ट्रात 15 वर्ष सलग सरकार आलं. नागरिक म्हणून किंवा पत्रकार म्हणून आम्हाला असं आहे ना की तुम्ही एकतर वेगळ्या कोर्टात तुमच्या चिन्हाकडे प्रचंड संघर्ष करताय, दुसरीकडे तुम्ही अलायन्स करताय आणि अलायन्सच्या दरम्यान निवडणुकीचा निकाल आता कोर्टाचा एक असा अपेक्षित मला पर्सनली मला वाटत नाही उद्या आम्हाला काय मिळेल असं मला वाटतं. हे माझं चुकीचंही असेल अनालिसिस, पण सबज्युटिस मॅटर्सवर मी बोलत नाही जास्त करून, कारण का ते योग्य नाही मी बोलणं. पण उद्याच काही रिझल्ट लागेल एक तर असं मला काही वाटत नाही. मुंबईमध्ये आपला इथं नगरसेवक निवडून आलाय. राष्ट्रवादीचे 3 नगरसेवक निवडून आले. पुण्याची परिस्थिती बघितली तर एकंदरीत असं चित्र आहे का की राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यामुळे राष्ट्रवादीचं एकंदरीत नुकसानच झालेलं आहे? कुठल्याही पक्षामध्ये फूट पडली तर नुकसान होतच ना. आमचं झालंच, अर्थातच झालं. म्हणून तर त्यांनी फूट पाडली, नाही तर कशाला पाडली असते. काय दिल्लीचं सेशन सुरू होत आहे, तुम्ही काय तिकडे स्टँड केलं? नाही, बजेट दिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सगळ्यात मोठं आणि महत्वाचं सेशन हेच असतं ना, बजेट सेशन हे. आणि दुसरा भाग, कारण का बजेट पास होईल तेव्हा तर सगळे पगार वगैरे देशातले होतात. त्यामुळे ह्या बजेटमध्ये खूप मोठ्या अपेक्षा आहेत. याचं कारण असं जिओ पॉलिटिक्स. आणि आता भारत सरकारने, म्हणजे मी अनेक वेळाही म्हणलेले, मी निर्मलाजींनाही विनंती केली होती की माननीय प्रधानमंत्र्यांनी एक स्पेशल सेशन फक्त जिओ पॉलिटिक्स आणि त्याचा आपल्या इकॉनॉमीवर होणारा इम्पॅक्ट आणि टॅरिफ्स. अजून बघा, टॅरिफ्सवर कुठलाच निर्णय झालेला नाही. आणि चिंता अशी आहे की ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्सबद्दल काय स्टँड असणार आहे. त्यामुळे तुम्ही बघा, मध्ये अनेक वेळा आता अश्विनी वैष्णवजी पण अमेरिकेला जाऊन आले टॅरिफच्या इश्यूसाठी. त्यामुळे कॉमर्स मिनिस्ट्री असेल, त्याच्यानंतर अश्विनी वैष्णवजींना परत पाठवलं. प्लस आपले बायलॅटरल्स तर चालूच आहेत त्यांच्याबरोबर MEAच्या थ्रू. त्याच्यामुळे हा इश्यू खूप कॉम्प्लेक्स होणार आहे आणि पुढे आपल्या इकॉनॉमीला तो कसा इम्पॅक्ट करेल हे कुणालाच माहिती नाही. मार्केट्स आर व्हेरी अनप्रेडिक्टेबल. जिस तरीके से लोकल बॉडी इलेक्शन के जो चुनाव हुए हैं, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को जो रिजल्ट आया है उस पर चीजों को आप किस तरीके से? नहीं, हमको आत्मचिंतन करना पड़ेगा कि इतने वोट्स हमें कम क्यों मिले. हमको वी हैव टू गो बैक टू द ड्राइंग बोर्ड. फिर से शुरुआत करनी पड़ेगी कि आगे कैसे जाना है, कहाँ हम कम पड़े, क्या कारण है. तो सबका होमवर्क करना पड़ेगा. और साधारण आप देखें तो हर राज्य में जो सत्ता में होते हैं ना, उनके ही लोकल बॉडीज इलेक्शन में जीत होती है. वो तो एक बात है, फिर भी वो वास्तव है. लेकिन फिर भी हमको वापस ड्राइंग बोर्ड पे जाके आत्मचिंतन करना पड़ेगा कि ऐसे क्यों हुआ. आपने महाविकास आघाड़ी का भी जिक्र किया कि आपने
नहीं, हम तो थे कांग्रेस, शिवसेना और हम तो साथ में थे ही। कांग्रेस हमारे साथ नहीं है, और संजय राउत साहब हो, उद्धव जी हो, मैं खुद हूँ, हमारी बहुत कोशिश रही कि कांग्रेस पूना, पिंपरी चिंचवड और मुंबई में हमारे साथ जाए, लेकिन ऐसे हुआ नहीं। टोटल पॉलिटिक्स की बात कर रहे हैं यहाँ पर, मेयर चुनाव को लेकर कई बड़े महायुति अभी भी कंफ्यूज लगती हुई नजर आ रही है, किस तरीके से देखते हैं? नहीं, बाकी वो उनकी महायुति भी कंफ्यूज ही है ना, हम थोड़ी कंफ्यूज है, वो भी कम कंफ्यूज है, इतने सत्ता में है फिर भी वो भी कंफ्यूज ही है ना। महाराष्ट्र का हर पार्टी कंफ्यूज है, हर अलायंस कंफ्यूज है पार्टी से ज्यादा। एमआईएम की ओर से कई अलग अलग से बयानबाजी सामने आई है, जिसको लेकर अब बताया जा रहा है कि हरा रंग खतर कितना चाहिए या पोलराइजेशन करने का प्रयास एमआईएम कर रहा है, और इसका ज्यादा बेनिफिट और आने वाले इलेक्शन में उनको हो सकता है, या आपकी राजनीति क्या है? नहीं, कह नहीं सकते, क्योंकि हर तरफ वोटिंग पैटर्न अलग रहा है महाराष्ट्र में। ऐसे वन साइज फिट्स ऑल नहीं हुआ है, जैसे लोकसभा में वन वे वोटिंग हुआ और विधानसभा में वन वे वोटिंग हुआ। कॉरपोरेशन में हर एरिया में अलग अलग मॉडल्स आ रहे हैं, तो मेरे ख्याल से एक 10-15 दिन में पूरा उसका एनालिसिस करके देखना पड़ेगा कि ये ऐसे डिसरप्शंस क्यों हैं। हर जगह स्टैंडर्डाइज वोटिंग नहीं हुआ है महाराष्ट्र में। प्रधानमंत्री ने कहा है, जब मुंबई में बीजेपी के रिजल्ट आया, तब उन्होंने आसाम में कहा कि लोगों ने बीजेपी को पसंद किया है। 29 राज्यों में से 25 राज्य ऐसे हैं जहाँ पर बीजेपी को पसंद किया है। 90% लोग जो है, उससे ज्यादा लोग बीजेपी को पसंद कर रहे हैं। कैसे देख रहे हैं उनके इस बयान को? और कि देश के प्रधानमंत्री है, उनको बोलने का अधिकार है, लेकिन इस देश में 50% से ज्यादा वोटिंग ही नहीं होता, तो 50% लोग तो वोट ही नहीं कर रहे इस देश में। उसमें से 30% या 20-25% उनको वोटिंग करते हैं, तो उस हिसाब से अगर गिनती करो तो 25-30 70% का लोगों का तो ओपिनियन ही नहीं है। और इस बार आपने देखा है नोटा कितना चला है। नोटा मतलब वो नोटा नहीं, वो तो आपने टीवी पे दिखाया, वो दूसरा वाला नोटा बटन दबाने वाला, वो बहुत चला है, ऐसा डेटा दिखा रहा है भारत सरकार, महाराष्ट्र सरकार का। कोल्हापूरमध्ये भाजपची एक बैठक झाली, निवडणुकी संदर्भातल्या उमेदवारांची बोलाचाली होती. त्या बैठकीला थेट समोरची कारगिलची उपस्थिती होती. चंद्रकांत पाटलांनी असं म्हटलं, त्यांचा फक्त प्रवेशाचा मुहूर्तच बाकी आहे. मी तुमच्या चॅनलवर पाहिली ती बातमी, त्यांनी चिन्ह काढून काहीच म्हणजे त्यांचं फक्त नाव लिहिलंय, हे मी तुमच्या चॅनलवर पाहिली ती बातमी. मला खरं 2-4 दिवसात त्या इलेक्शनच्या धावपळीत मला वेळ नाही झाला, पण मी जरूर समरजित घाटगेंना विचारेन की काय नवीन, त्यांचा काय नवीन प्रस्ताव आहे, पोझिशन काय, हे मी जरूर विचारेन, पण तुमच्या चॅनलवर मी पाहिली ती बातमी. यूएई के प्रेसिडेंट 3 घंटे के लिए आए हैं मेयर के मुलाकात को कैसे देख रहे हैं? पता नहीं, पर मिश्री जी का स्टेटमेंट आया हुआ है, जियो पॉलिटिक्स में बहुत बदलाव रोज हो रहे हैं, तो मेरे ख्याल से जब हम दिल्ली जाएंगे तो पता चलेगा, और मांगेंगे जरूर एक ब्रीफिंग भारत सरकार से कि जियो पॉलिटिकली क्या स्टैंड रहा है, बड़े टैरिफ्स हो या अपने चाइना के साथ हमारे नए रिश्ते हो, सब में पूछना पड़ेगा। और कल के विजिट का मिश्री जी का स्टेटमेंट भी आप ही के चैनल पे मैंने देखा। मेरे ख्याल से जब तक हम दिल्ली नहीं जाते और एमईए ब्रीफिंग नहीं करती, तब तक पता नहीं चलेगा एग्जैक्टली क्या हुआ है। एक तो बहुत सारी उम्मीदें है, नहीं पता नहीं, अभी कह नहीं सकते ना, क्योंकि भारत सरकार का स्टैंड ही क्लियर नहीं आ रहा है। भारत सरकार का टैरिफ पे कॉमर्स मिनिस्ट्री ने क्या स्टैंड लिया है, या उसके बाद जब कॉमर्स मिनिस्टर दिल्ली जाके आए, अमेरिका जाके आए, उसके बाद अश्विनी वैष्णव जी भी गए। टियर 2, टियर 3 डायलॉग्स अगर सरकार कर रही होगी तो हमें तो पता है नहीं, तो एमईए को ही पता होगा, तो एमईए हमें ब्रीफिंग करेगी तो पता चलेगा। और जिस तरह से प्रेसिडेंट ट्रंप बात कर रहे हैं, तो टैरिफ का ऑलरेडी स्टैंड क्या है भारत सरकार का, ये तो बजट के सेशन में ही हम तो मांग करेंगे, हमें क्लियर एमईए की क्या पॉलिसी है, उस पर क्या उनका कहना है, उसकी मांग हम जरूर करेंगे सेशन में।